आणखीन एक महत्त्वाची बातमी आता पाहतोय आपण। अमरिंदर मिश्रा याला गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमरिंदर मिश्रा याला अटक करण्यात आलेली आहे। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। मॉरिसचा बॉडीगार्ड असलेला अमरिंदर मिश्रा याला आता अटक करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेने त्याला अटक केलेली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। अमरिंदर मिश्रा याचीच रिव्हॉल्वर वापरून अभिषेक घोसाळकर यांच्यावरती मॉरिसनं गोळीबार केलेला होता आणि या प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू झालेली होती। चौकशीनंतर आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेने अटक केली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अभिषेक घोसाळकर यांची काल हत्या केली मॉरिस याने आणि त्याने हत्या केल्यानंतर स्वतःवरती सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली आहे। मॉरिसने अमरिंदर मिश्रा यांच्याकडून जी रिव्हॉल्वर घेतलेली होती त्या रिव्हॉल्वरने 5 गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना मारलेल्या होत्या। त्याच प्रकरणामध्ये अमरिंदर मिश्रा याची चौकशी करण्यात आली। गुन्हे शाखेने त्याला अटक केलेली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। अमरिंदर मिश्रा याला गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। आर्म्स ऍक्ट अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मॉरिसने त्याचीच रिव्हॉल्वर वापरून अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार केलेला होता। 5 गोळ्या झाडलेल्या होत्या ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, अपडेट्स कशा ज्या पद्धतीत पाहतोय की या सगळ्या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या ज्यावेळी झाली त्यावेळी मॉरिसने जी पिस्तूल वापरली होती, ज्या बंदुकीचा वापर करण्यात आला होता ती बंदूक जी आहे ती त्याचे स्वतः अंगरक्षकाची होती। अंगरक्षक जर आपण पाहिला तर मॉरिस मिश्राचा हा खाजगी अंगरक्षक आहे। त्याचं नाव आपण पाहिलं तर एकूणच अमरिंदर मिश्रा असं कळत आहे। अमरिंदर मिश्राला आता गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। आपण पाहतोय की शस्त्राबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे त्याच्यावरती आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा जो आहे दाखल करण्यात आलेला आहे। जवळपास उद्या दुपारी 12 वाजता त्याला बोरेवली कोर्टामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। सध्या या संपूर्ण घटनेची पासून चौकशी जी आहे ती गुन्हे शाखेकडनं केली जात आहे। यासोबतच दुसरा जो आरोपी आहे म्हणजेच मॉरिस नरोवराच्या या संपूर्ण घटनेमध्ये जो व्हिडिओ काढणारा व्यक्ती होता याचा देखील कसून तपास जो आहे पोलीस करत आहे। त्याचं नाव मेहुल पारिक आहे। मात्र मेहुलच्या विरोधात आता कोणकोणते कलम बसतात यावरती देखील आपण पाहतोय की मिश्राला आता अटक करण्यात आलेली आहे आणि उद्या दुपारी त्याला बोरिवली कोर्टात देखील हजर करण्यात येणार आहे। नक्कीच मीनाक्षी, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।